आनंदी असाल। आणि आजचा व्हिडिओ ना खूप जास्त रिक्वेस्टेड व्हिडिओ मी घेऊन आली आहे, कारण भरपूर साऱ्या बायकांना ना, भरपूर साऱ्या लेडीजना ना प्रश्न असतो की एवढा मेकअप केल्यावर स्किन खराब कसं काय होत नाही। तर हो, मेकअप करायचा, मेकअप तर आवडतं तुम्हाला करायला, पण आमचे जे होणारे प्रॉब्लेम्स आहे त्यासाठी जर तुम्ही घाबरत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण स्किनची काळजी, आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची, जेणेकरून पिंपल्स वगैरे प्रॉब्लेम्स, अदर प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाही आणि मेकअप जरी केला छान प्रकारे तरी आपल्याला कोणताही प्रकारे इश्यू येणार नाही। तर एंड पर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला सगळे तुमचे डाउट्स क्लिअर होतील। आणि चला जास्त वेळ न करता आपण लगेचच व्हिडिओ स्टार्ट करूया। स्टेप नंबर 1 जी असते सर्वात इम्पॉर्टंट स्टेप, मेकअप केल्यानंतर जेव्हा आपण रात्री झोपतो त्यावेळेस ना आपल्याला खूप छान प्रकारे आपला मेकअप हा रिमूव्ह करायचा असतो। तर स्टेप नंबर 1 इज डबल क्लिन्झिंग। तर डबल क्लिन्झिंग म्हणजे काय नेमकं, तर डबल क्लिन्झिंग म्हणजे तुम्ही एक तर क्लिन्झिंग बाम येतो आता मार्केटमध्ये, असं छान लिक्विड असं कन्सिस्टन्सीचं क्रीम असतं, बटरी कन्सिस्टन्सीचं, ज्याने ना आपण छान असा मेकअप रिमूव्ह करू शकतो। किंवा तुम्ही मायसेलर वॉटर सुद्धा अप्लाय करू शकता आणि छान मेकअप रिमूव्ह करून घ्यायचा। किंवा मग तुमच्याकडे हे दोन्ही ऑप्शन जर नसतील ना, तर सोप्यात सोपं कोकोनट ऑइल घ्यायचं, अप्लाय करायचं छान चेहऱ्यावर। मी तुम्हाला इथे अटॅच करेल माझं व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। तर हा सर्वात पहिली स्टेप डबल क्लिन्झिंग, दोनदा आपल्याला क्लिन्झिंग करायचं, म्हणून त्याला म्हणतात डबल क्लिन्झिंग। तर आपण छान प्रकारे अप्लाय करायचं क्लिन्झिंग बाम किंवा कोकोनट ऑइल, आणि छान अशा प्रकारे मसाज करत करत पूर्ण जिथे जिथे आपण मेकअप अप्लाय केलाय ना तो सगळा रिमूव्ह करायचा। आणि यानंतर काय करायचं माहिती आहे, यानंतर करायचं आपल्याला फेस वॉश। ठीक आहे, नॉर्मली थोडंसं आपल्या स्किनमध्ये तरी पण मेकअपचे काही प्रोडक्ट्स राहून गेले असतील तर फेस वॉश काय करेल, छान प्रकारे आपला क्लीन करेल फेस। ओके, फेस वॉश करून झाला, छानपैकी वाईप करून घ्यायचा। तुमच्याकडे एक मायक्रोफायबर टॉवेल पाहिजे, फेस टॉवेल, जो तुम्ही स्वतंत्र फेससाठी ठेवलेला आहे असा, त्याच्याने छान असं वाईप करून घ्यायचा फेस। आणि यानंतर आपल्याला करायचे आहे नाईटचे स्किन केअर रुटीन। ठीक आहे, तर स्किन केअरमध्ये छान मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं, आणि आधी टोनर अप्लाय करायचं असेल तर करायचं, जर तुमची ऑइली स्किन असेल तर करा, ड्राय स्किन असेल तर अवॉइड केलं तरी चालेल। मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्या छान। सिरम तुम्ही अप्लाय करत असणार, रेटिनॉल किंवा तुमचं नाईट सिरम कोणतं असेल तर ते तुम्ही अप्लाय करू शकता। आणि लिप बाम अप्लाय करा, छान हायड्रेशन पाहिजे आपल्या लिप्सला। ठीक आहे, आणि एखादी नाईट क्रीम तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता छान अशी, तर नाईट क्रीम वापरा। आणि मी तुम्हाला इथे व्हिडिओ अटॅच करेलच माझं नाईट केअर रुटीन काय आहे, आणि माझं नाईट केअर रुटीनचा मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेलाच आहे, जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो जाऊन नक्की बघा तुम्ही। आणि अशा पद्धतीने आपल्याला छान असं स्किनची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरच झोपायला जायचं आहे। ठीक आहे, मेकअप केल्यानंतर या सगळ्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर आय गॅरंटी यू की तुम्हाला पिंपल काय, तुमचं कोणत्याही प्रकारची फेसवर स्किनवर प्रॉब्लेम होणार नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही हा नाईट केअर रुटीन ठेवला ना, नाईट स्किन केअर रुटीन, तर कोणत्याही प्रकारचं घाबरायचं कारण नाही, कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पिंपल्स येणार नाही, आणि तुमची स्किन ना खूप छान ग्लॉसी आणि ग्लासी म्हणतात ना तशी राहील। तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर। आणि अशाच व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे सेफ अँड स्टे फॅब्युलस। बाय बाय।